नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये. तर आज आपण आषाढ विशेष खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी बघतोय. तर ह्या कापण्या अगदी खुसखुशीत, अजिबात कडक नाही होत किंवा वातड होत नाहीत, तर छान अशा तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीच्या बनून तयार होतात. तर रेसिपी नेहमीप्रमाणे खूपच साधी, सिंपल आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर कापण्या छान खुसखुशीत व्हाव्या, त्या वातड होऊ नयेत किंवा कडक होऊ नयेत यासाठी साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घेणं खूप गरजेचं असतं. अगदी अचूक प्रमाणात तुमच्याबरोबर मी ही रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला, वेळ न वाया घालवता लगेच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आता तुम्ही इथं बघू शकताय, मी गॅसवरती एक भांडं ठेवले. यामध्ये आपल्याला आता 1 कप भरून बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे आणि त्याच कपाने बरोबर पाऊण कप एवढं पाणी घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आपण हा गूळ फक्त विरघळून घ्यायचं आहे. इथं गॅस ऑन केला आहे आणि हा गूळ आता फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. याचा आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही, फक्त हा गूळ आपल्याला छान असा विरघळून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही इथं बघू शकताय, गूळ छान विरघळला आहे आणि गूळ विरघळला की लगेच आपण गॅस बंद करायचा आहे, नाहीतर आपल्या कापण्या खूप अशा कडक होतील, ते छान अशा खुसखुशीत होणार नाहीत. त्यामुळे इथं मी आता गॅस बंद केला आहे. तर कापण्या बनवण्यासाठी आपल्याला इथं 2.5 कप भरून एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे सगळं प्रमाण मी मेजरिंग कपने घेतले, तुम्ही तुमच्या एखाद्या वाटीने सुद्धा घेऊ शकताय. तर बरोबर 2.5 कप आपल्याला इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे गव्हाचं पीठ मी थोडंसं दाबून घेतले. तर बघू शकताय, अजून अर्धा कप असं 2.5 कप भरून आपण इथं गव्हाचं पीठ घेतले आणि बरोबर मेजरमेंट कपानेच अर्धा कप एवढं आपल्याला चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, ही पिठं आपण छान अशी हातानेच आधी मिक्स करून घेऊया. तर आता यामध्ये घालूया 1 चमचा कच्ची बडीशेप. कच्ची बडीशेप मी इथं थोडीशी खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घेतली आहे आणि 1 चमचा सुंठ पावडर घालायची आपल्याला आणि थोडंसं चवीपुरतं अगदी किंचित मीठ घालायचं आहे आपल्याला. जास्त पण घालायचं नाही मीठ, पण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव खूप वाढते असं म्हणतात, म्हणून अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि सगळं छान चमच्याने ती मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आता बरोबर 3 टेबलस्पून एवढे मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतले, तर ते घालूया. तेल छान असं कडकडीत गरम असलं पाहिजे. आणि आता आपण हे चमच्यानेच आधी मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे खूप गरम आहे. असं चमच्याने मिक्स केले की थोडंसं हे कोमट होतं, मग आपल्याला हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकताय, हे थोडंसं कोमट झालं आहे. आता मी हे हातानेच चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. छान असं हे तेल सगळ्या या पिठाला असं आपण चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळं तेल आपल्या सगळ्या पिठाला छान असं लागलं जाईल. तर तुम्ही बघू शकताय, या पद्धतीने आपण छान हे मिक्स करून घ्यायचं. आपण अशी मूठ आवळल्यानंतर अशी याची मूठ झाली पाहिजे, मग समजायचं की आपलं हे छान असं तेल या पिठाला छान लागलं आहे. तर तुम्ही इथं तेलाऐवजी तूपसुद्धा घेऊ शकताय. तर आपल्याला घट्ट असं 3 चमचे तूप इथं वापरायचं आहे. तुपामुळे सुद्धा आपल्या कापण्या खूप अशा एकदम खुसखुशीत होतात. तर आता आपण हे गुळाचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर गुळाचं पाणी आता पूर्णपणे थंड झालं आहे बघा. तर आता मी यात अर्धं गुळाचं पाणी घालून घेणार आहे. तर बघू शकताय, इथं मी अर्धं गुळाचं पाणी वापरले. आता आपण तोपर्यंत हे साईडला ठेवूया आणि हे छान आपण एकत्र छान असं एकजीव करून घेऊया, छान मिक्स करून घेऊया. तर गुळाचं पाणी आपण एकदम ओतायचं नाही, लागेल तसंच आपण यामध्ये घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय, आपल्याला असं थोडं थोडंच गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि छान आता आपण हे पीठ मळून घेऊया. मस्त याचा असा गोळा झाला पाहिजे. तर तुम्ही बघू शकताय,
तर अशा पद्धतीने आपण हे छान पीठ मळून घ्यायचे. तर आता हे शिल्लक राहिलेलं पण मी गुळाचं पाणी यामध्ये घालणार आहे. तर हे बघा, हे सगळंच मी गुळाचं पाणी यात ओतून घेतलं. आणि आपल्याला गरज वाटली तर आपण यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ अजून ॲड करायचं आहे यामध्ये. तर तुम्ही बघू शकताय इथं मला थोडंसं पातळ वाटतं हे पीठ, त्यामुळे मी इथं अर्धा कप अजून गव्हाचं पीठ ॲड केले. कधी कधी काय होतं की आपल्या पिठावरती सुद्धा अवलंबून असतं किंवा गुळावरती सुद्धा अवलंबून असतं, त्यामुळे आपल्याला इकडे तिकडं थोडंफार कमी जास्त इथं साहित्याचं प्रमाण होऊ शकतं. त्यामुळे इथं बरोबर अजून अर्धा कप मी गव्हाचं पीठ घालून छान असा याचा गोळा तयार करून घेतला. हे बघा, छान असं आपण मध्यम पीठ हे मळून घेतले. आता हे मी पीठ 10 मिनिट छान झाकून ठेवणार आहे. तुमच्याकडे वेळ नसला तर तुम्ही लगेचच कापण्या याच्या करू शकताय. तर बरोबर 10 मिनिट झालेत आणि आता तुम्ही बघू शकताय छान हे पीठ आता असं भिजले आणि आपण आता याच्या लगेच कापण्या करायचे. तर आपण यातला असा एक गोळा तयार करूया. असा हातावरतीच आपण छान याचा गोळा करून घ्यायचा आणि आपण हे छान आता लाटून घ्यायचे. तर तुम्हाला कशा पद्धतीचे कापणे हवेत त्या पद्धतीने तुम्ही इथं लाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला खूप अशा कडक पाहिजे असतील तर तुम्ही इथं पातळ लाटू शकताय किंवा तुम्हाला अशा थोड्या मऊ पाहिजे असतील तर तुम्ही जाड लाटू शकताय. आणि जर तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असतील तर आपण इथं मध्यम जाडीचं हे लाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं खुसखुशीत अशा कापण्या बनवायच्या आहेत, त्यामुळे मी इथं मध्यम जाडीचं हे लाटून घेतले. आणि आता यावरती आपण थोडीशी अशी खसखस घालायची वरून, म्हणजे आपल्या कापण्या अजून दिसायला सुंदर दिसतील. आणि खसखस घातल्यानंतर आपण अजून हे लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपली खसखस अशी ही निघणार नाही, छान अशी ही याला चिकटून राहील. आता आपण दुसऱ्या साईडने पण याला थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे खसखस नसली तर तुम्ही याला थोडंसं तीळसुद्धा लावून घेऊ शकताय. तिळामुळे सुद्धा आपल्या कापण्या छानच दिसतात. तर अशा पद्धतीने या दुसऱ्या साईडला पण मी खसखस लावून घेतली. आता याला पण आपण थोडंसं असं लाटून घेऊया. तर हे बघा, या पद्धतीची मी इथं जाडी ठेवली आहे. भाकरीसारखं मी इथं हे लाटून घेतलं आहे. आता तुम्हाला जशा हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथं कापण्या तयार करून घेऊ शकताय. इथं मी डायमंड शेपमध्ये कट करून घेत आहे, कारण कापण्या थोड्याशा अशा त्रिकोणी आकारामध्ये दिसायला चांगल्या दिसतात. तुम्हाला कोणतेही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकताय. तर हे बघा किती छान आपल्या इथं कापण्या तयार झाल्यात. तर अशा आपण ह्या सगळ्या कापण्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही अशा सुरीने पण काढून घेऊ शकताय. हे बघा, लगेच निघतात ह्या कापण्या, किंवा असं उलाटण्याने सुद्धा तुम्ही पटकन अशा काढू शकताय. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही अशा थोड्या थोड्याच कापण्या करून त्यात तळून घ्या. जर थोड्या प्रमाणात असतील तर तुम्ही सगळ्या एकदम बनवून घेऊन सुद्धा तळू शकताय. तर हे बघा, इथं मी आता या सगळ्या कापण्या अशा प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आणि इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले. तर आपल्याला इथं मध्यमच तेल गरम पाहिजे. आणि आपण आता यामध्ये 2-3 अशा तेलामध्ये कापण्या सोडायच्या आहेत. आणि जेवढ्या बसतील तेवढ्याच घालायच्या, जास्त पण घालायच्या नाहीत. आणि जोपर्यंत कापण्या सेट होत नाही तोपर्यंत आपण याला अजिबात हलवायचं नाही. थोडेसे असे सेट झाले की मग आपण या झाऱ्याने छान अशा तळून घेऊया. गॅसची फ्लेम इथं मी बारीकच ठेवली आहे. बारीक ते मध्यम गॅसवरतीच आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला जर कमी रंगावरती पाहिजे असल्या तर तुम्ही हलक्याशा बदामी रंगावरती ह्या कापण्या काढून घ्या, कारण थंड झाल्यानंतर आणि याचा रंग थोडासा डार्क होतो, कारण यामध्ये गूळ असतो. त्यामुळे तुम्ही हलक्याशा बदामी रंगावरती सुद्धा काढून घेऊ शकताय. मला थोड्याशा खरपूस रंगावरती पाहिजे होते म्हणून मी थोडेसे या जास्त तळलेले आहेत. तर असं छान निथळायचं आणि मग आपण एखाद्या प्लेटमध्ये या कापण्या काढून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकताय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतील अशा अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अशा आपल्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत.
तर ही कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.